नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 27 फेब्रुवारी। आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। पहिला प्रश्न, नुकतेच उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब केबल पुलाची एकूण लांबी किती आहे? तर 2.32 किलोमीटर एवढी लांबी आहे। या पुलास सुदर्शन सेतू असे नाव देण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले। हा पूल गुजरातमध्ये 980 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात आला आहे। पूल ओखा मुख्य भूमीपासून द्वारका या बेटास जोडतो। पुलाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे। त्यामध्ये पदपथांवर दोन्ही बाजूंनी श्रीमद भगवत गीतेमधील वचने आणि श्रीकृष्णांच्या प्रतिमा आहेत। दुसरा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कॉटन कॅन्डीवर बंदी घातली आहे? तर तामिळनाडू राज्य सरकारने कॉटन कॅन्डीवर बंदी घातली आहे। या कॉटन कॅन्डीच्या नमुन्यात कॅन्सरला कारणीभूत रोडामाइन बी हे रसायन आढळले। त्यामुळे तामिळनाडू सरकारने कॉटन कॅन्डीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। चमकदार गुलाबी रंगासाठी ओळखले जाणारे हे रसायन मानवासाठी विषारी आहे। तिसरा प्रश्न, दोस्ती सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर मालदीव या ठिकाणी यावर्षीचा दोस्ती सराव आयोजित करण्यात आला। 2024 चे हे 16वे संस्करण आहे। या सरावाची सुरुवात 1991 मध्ये झाली होती। हा सराव भारत, श्रीलंका आणि मालदीव यांचा संयुक्त सराव आहे। हा द्विवार्षिक सराव आहे, म्हणजे 2 वर्षांनी एकदा आयोजित होतो। भारत आणि श्रीलंकेमधील सराव पाहूया। भारत आणि श्रीलंकेमध्ये मित्रशक्ती आणि सिनेक्स हे 2 सराव होतात। मालदीव सोबत एक्युवेरिन आणि एकता हे 2 सराव। चौथा प्रश्न, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? तर जवान या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांनी पटकावला। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांनी। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी। सर्वोत्कृष्ट वेब सिरीज फर्जी ठरली। फिल्म ऑफ द इयरचा पुरस्कार सालार या चित्रपटास मिळाला। पाचवा प्रश्न, कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला आहे? तर आसाम राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला आहे। हा कायदा रद्द करण्यामागे राज्यातील बालविवाह रोखण्यास मदत होईल असे आसाम सरकारचे म्हणणे आहे। 6वा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या GIDH उपक्रमाचे पूर्ण रूप काय आहे? तर ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ असे या उपक्रमाचे पूर्ण रूप आहे। आता आपण जागतिक आरोग्य संघटनेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया। जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली। जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिलला झाल्यामुळे आपण दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे। यामध्ये एकूण 194 देश सदस्य आहेत। 7वा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात राज्याचे पहिले कासव संवर्धन अभयारण्य उभारले जाणार आहे? तर उत्तर प्रदेशातील गोंडा या जिल्ह्यात राज्याचे पहिले कासव संवर्धन अभयारण्य उभारले जाणार आहे। 8वा प्रश्न, पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर जॅसिंथा कल्याण या पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। महिला प्रीमियर लीग WPL च्या दुसऱ्या आवृत्तीत जॅसिंथा कल्याण यांनी देशाची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर म्हणून क्रीडा इतिहासात आपले नाव नोंदवले।